येस, डेनिस वाईटे काय म्हणतो? आय हॅड द ब्लूज बिकॉज आय हॅड नो शूज अंटिल अपॉन द स्ट्रीट आय मेट अ मॅन हू हॅड नो फिट. तो असं म्हणतो की मी रडत होतो, माझ्याकडे शूज नव्हते म्हणून मी रडत होतो. कुठपर्यंत? जेव्हा मी तो माणूस बघितला ज्याला पायच नव्हते. मग मी किती भाग्यवान, निदान मला पाय तरी आहेत. त्यामुळे आपल्याकडे नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे बघायला शिका. जेव्हा आपल्याकडे काय आहे हे तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे सुदृढ शरीर आहे, आपल्याकडे चांगले आई वडील आहेत, आपण चांगल्या शाळेत जातो. आज तुम्ही इतक्या छान कोर्सला आलेले आहात, त्यामुळे आज या कोर्स मध्ये ज्या ज्या नवीन नवीन आयडिया तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या लक्षात घेऊन तुम्ही नक्कीच टॉपला जाणार. तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून आज या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबरच पालक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरं तर पालकांचं इथे येणं ही खूप कौतुकाची बाब आहे. आपण सगळ्यांनी या पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. या पालकांची एकदा एका मुलीला असं विचारलं की तुला मोठं होऊन कोण व्हायचंय? मला घरी राहणारी आई व्हायचंय. कारण विचारल्यावर असं लक्षात आलं की तिच्या आईला तिला देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. आई आणि वडील दोघेही जर का नोकरीच्या निमित्ताने घराच्या बाहेर राहत असतील तर आपल्या मुलांना देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही याची खंत मुलांना देखील जाणवते. त्यामुळे संपत्ती जमा करता करता खरी संपत्ती म्हणजे मुलं यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याचं भान प्रत्येक पालकाने ठेवलं पाहिजे. काही संस्कार मुलांवर काळजीपूर्वक करत असतो तर काही संस्कार न कळत त्यांच्यावर होत असतात. काळजीपूर्वक केल्या जाणाऱ्या संस्कारांपेक्षा न कळत केले जाणारे संस्कार हे जास्त इफेक्टिव्ह असतात, जास्त परिणामकारक असतात. बघा, आपण मुलांना म्हणतो खरं बोल, खोटं बोलू नको. पण आपणच जर का खोटं बोलत असू तर मुलांवर तो सहज संस्कार होतो की खोटं बोललं तरी चालतं आणि पुढे रूप धारण करतात. त्यामुळे तुम्ही किती ओरडून शिकवता, तुम्ही किती मारून शिकवता, तुम्ही किती त्रागा करता याही पेक्षा तुम्ही काय तुमच्या वागण्यातून तुमच्या मुलांवर संस्कार होत असतात याचं भान पालकांनी ठेवायला पाहिजे. आजकाल काय होतंय, आई वडील आणि मुलं यांच्यातला संवाद फार कमी होत चालला. आता संवाद म्हणजे नुसतं बोलणं नाही, आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं मन जाणून घेण्याची क्षमता प्रत्येक पालकामध्ये असली पाहिजे. आपल्या घरी जर का दोन मुलं असतील किंवा आपल्या शेजाऱ्यांची मुलं, आपल्या मित्रमैत्रिणींची मुलं, आपल्या नातेवाईक यांच्यात कधीच कंपॅरिझन करू नका, कधीच तुलना करू नका. एक अभ्यासात हुशार असेल, दुसरा अभ्यासात हुशार नसेल, पण जो आणखी कशात तरी हुशार असणार याची खात्री बाळगा. आपली मुलं जे काही करतात त्याचं कौतुक करत चला. काय असतं ते जे करतात त्याचं कौतुक करायचं. आपल्याला जर कोणी म्हटलं स्वयंपाक किती छान झालाय, आपल्याला किती बरं वाटतं. आपल्या ऑफिस मध्ये कोणीतरी कौतुक केलं, आपल्याला अप्रिशिएट केलं, आपल्याला किती छान वाटतं. मग ही मुलं खरोखरच तुमच्या कौतुकाची भुकेलेली असतात. आईन्स्टाईनचं उदाहरण तुम्हाला माहितीये. आईन्स्टाईनला शाळेत जायला आवडत नव्हतं, त्याच्या शिक्षकांनी त्याला मंदबुद्धी म्हणून घोषित केलं होतं. पण त्याच्या आई वडिलांनी त्याला स्वीकारलं, त्याला भरपूर प्रेम दिलं, त्याला उत्तम मार्गदर्शन दिलं आणि शिक्षकांनी मंदबुद्धी जाहीर केलेला हा मुलगा पुढे वर्ल्ड बेस्ट सायंटिस्ट बनला. बघा, आपली मुलं जर यशस्वी झाली तर त्याचं कौतुक पूर्ण जग, पूर्ण दुनिया करते. पण जर आपली मुलं यशस्वी झाली नाहीत आणि त्यांनी प्रयत्न केले असतील तर त्यांच्या प्रयत्नांचं नक्कीच कौतुक करत चला. काही पालकांचं आम्हाला फार आश्चर्य वाटतं की मुलांचं नाव ठेवताना फार आवडीने ठेवतात, पण हाक मारताना मात्र गाढवा, मूर्खा, इकडे ये, खाली बस अशा